माजी मुख्यमंत्री व कांग्रेस के ज्येष्ठ नेता अशोकराव चौहान के बीजेपी में प्रवेश लेने के बाद आज पहली मर्तबा नांदेड़ के कांग्रेस पार्टी कार्यालय में एक मीटिंग का आयोजन किया गया। इस मीटिंग में पार्टी द्वारा भेजे गए निरीक्षक के अलावा नांदेड़ के रनिंग आमदार व दीगर माजी आमदारों के अलावा शहर के पदाधिकारी व माजी नगर सेवक उपस्थित रहे। मीटिंग को संबोधित करते हुए तमाम लीडरों ने अशोकराव चौहान पर डायरेक्ट टिप्पणी करने से गुरेज किया और बीजेपी पर दबाव डालकर अशोकराव चौहान को अपने साथ ले जाने के आरोप लगाए। कांग्रेस नेताओं ने भविष्य में आंजहानी शंकरराव चौहान के बताए हुए मार्ग पर चलने का संकल्प लिया। जिला अध्यक्ष नागलीकर ने इस मौके पर बताया कि अब भी पार्टी के साथ तमाम रनिंग आमदार व माजी आमदार और अनेक पदाधिकारी व कार्यकर्ता साथ हैं और भविष्य में भी इन्हें साथ रखने की हर मुमकिन कोशिश की जाएगी। महाराष्ट्रात मोठे धरण असो, रेल्वेचा स्टेशन रेल्वेचा धरण असो, मोठमोठे आपल्या जिल्ह्यात आलेले औरंगाबादचे सर्व विभागीय ऑफिस असो, एक कोटला विचार असो, एक दर्जेदार साहेबांनी काम केलेलं आहे। आज ते पक्षात गेले, त्यांनी कोणाला सांगा एक स्वतः हे सुद्धा गेलं नाही। एक अमर भाऊ बी सुद्धा मागे लागून गेले असतील, अमर भाऊला मी चल म्हणले नसतील, अमर सुद्धा मागे लागून गेला असं माझी अशी इच्छा आहे। पण त्यांनी आपल्याला कोणालाही घेऊन गेले नाही। साहेबाची एवढी नांदेड जिल्ह्याकरता इमानदारी आहे। पण काँग्रेसचा 18 पगड जातीचा पक्ष आहे, सगळ्याला घेऊन चालणारा पक्ष आहे आणि आपल्याला पक्ष घेऊन जाण्याकरता आपण कोणत्याही पक्षात राहू, पण नांदेडचा नेता म्हणून आपण अशोकराव चव्हाण साहेबांना म्हणतो हे मी माझं ठाम मत आहे। चाहे मी काँग्रेस पक्षात पक्ष सोडणार नाही, पण खरा नांदेड जिल्ह्याचा नेता कोण होता म्हणलं तर अशोकराव चव्हाण साहेब होते। मी तर सांगणार आणि सांगूनच काम करणार समजा। ज्यामुळं आज खरोखर या ठिकाणी सगळ्याची नाराजी पुकळी झालेली आहे। वेट आणि वॉच करा। साहेबांनी आपल्या एकाही कार्यकर्त्याला घेऊन गेलं नाही, सगळ्याला आपल्याला या ठिकाणी ठेवलेलं, एका जागी ठेवलेलं आहे। आपले जिल्हाध्यक्ष गोविंदराव सुद्धा आपल्या संघ आहे आणि औरंगाबादहून नाना पटोले जे आपल्या निरीक्षक पाठवले आहे त्यांचे सुद्धा या ठिकाणी विचार ऐकून घ्या। आणि जे बी आता सोनकांबळे साहेबांनी सांगितलं त्यांनी आपले काय विचार सांगतील। साहेबांनी तिकीट दिलं, 17 दिवसात तिकीट गेलं, काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलं, त्याच्यापेक्षा जास्त परिश्रम माझ्या दक्षिण मतदारसंघातल्या लोकांनी घेतले। मला त्याचा सुद्धा विचार करावा लागेल, त्याच्या सुद्धा मी जास्त करून त्याच्या बाजूने राहील आणि त्या बाजून साहेबालाही म्हणाल साहेब आम्ही काँग्रेस पक्षात असला तरी तुम्ही आतापर्यंत सर्व पक्षांना निधी देत राहिला, त्यात ती निधी सगळ्याला देत जा। जे भारतीय जनता पार्टीने केलं ते तुम्ही करत जाऊ नका। आणि सगळ्याला माझी एवढीच विनंती आहे, साहेबाचे कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांचे विचार आपल्या संगत आणि आपण जर त्या विचाराला घेऊन प्रसंग चालला तर आपल्याला भविष्यात कधीही कमी पडणार नाही आणि साहेबाचे विचार घेतला तर आपला नांदेड जिल्ह्याचा खासदार सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही। सोनकांबळे साहेबांनी सांगितलं आता मोठी जिम्मेदारी आहे। नांदेड जिल्हा दक्षिण उत्तर इथे या ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहोत, पण सगळ्या गोष्टी करता जे विचार करायचा, जे काही पक्षाचे पाऊल उचलायचे ते तुम्हाला सगळ्याला घेऊनच पाऊल उचलतो आणि पुढील आमचे जिल्हाध्यक्ष नागेलीकर साहेब सांगतील त्याचेच आदेश आम्ही बाळगू, दुसरं कोणाचे आदेश बाळगणार नाही एवढंच सांगतो। थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। घटनेमध्ये काँग्रेस पक्षाचा आतापर्यंत काम केलेला कार्यकर्ता असेल, आमदार आहेत, माजी आमदार आहेत, पक्ष संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, NSUIचे कार्यकर्ते आहेत। फार मोठी फळी या ठिकाणी अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून शंकररावजी चव्हाण साहेबापासून या ठिकाणी काँग्रेसमय वातावरण या जिल्ह्यामध्ये आहे आणि ते टिकून ठेवण्याची जबाबदारी आमच्यावर असल्यामुळं निश्चित प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये काँग्रेसमय वातावरण राहील। आमदार जे आहेत आपले त्या 3 आमदारांची काय भूमिका आहे आणि आजच्या बैठकीत कोण कोण उपस्थित होतं? नाही, आजच्या बैठकीमध्ये आपण ऐकलं असेल की या ठिकाणी 4 माजी आमदार होते। या ठिकाणी घाटे साहेबांनी अविनाश घाटे साहेब पण होते या बैठकीला, ते पण या ठिकाणी भाषणाच्या आमदारांची काय? विद्यमान आमदार मोहनांना हंबर्डे आपल्याला आताच भाषणामधून बोलले। मी या ठिकाणी जवळगावकर साहेबांना सुद्धा फोनवर माझं त्यांचं बोलणं झालं, पण नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये काही आमदारांना बोलवलं
आणि त्याच्यामुळं काही आमदार गेले. फक्त मोहन अण्णा हंबर्डे यांनाही बोलवलं होतं, पण त्यांच्या मुलाचं परवालाच लग्न आहे, त्यामुळे अण्णा नांदेडला थांबले होते. आणि सर्व आमदारांचा पाठिंबा आहे, काँग्रेससोबत राहणार आहेत, कुठली शंका नाही. नांदेड़ के जिला शहर के कांग्रेस के पदाधिकारियों का अभिमान है, मुझे गर्व है कि आज ये पूरे कांग्रेस हाउस में पूरे पदाधिकारी यहाँ पर उपस्थित थे. मुझे ऐसा उम्मीद लग गया है कि कांग्रेस ये नांदेड़ का बाली किला है और आगे भी रहेगा, क्योंकि पूरे लोग कांग्रेस के साथ है. क्या अहवाल क्या देने वाले अपना? अब हम बैठ के हमारे जो कोऑर्डिनेटर है ईश्वरराव भूसीकर जी, हम बैठ के अब हम सब अहवाल बनाएंगे और आपको अहवाल नहीं बता सकते हैं, हम अहवाल हमारे प्रदेश अध्यक्ष नाना पटेल ऐसे को कार्यकर्ता है जो अशोक चौहान के प्रवेश सोहरा के टाइम में वहाँ पर मौजूद थे और वही कार्यकर्ता आपके स्टेज पे भी थे. ऐसा भी तो नहीं है कि और भी कुछ लोग ले जाने के वास्ते आए हुए हैं, या फिर वो किसके हैं आए? देखिए, अभी सब ये पूरे नांदेड़ जिले पे प्रदेश कांग्रेस कमेटी की तरफ से बारीकी से नज़र से यहाँ पे सब देखा जा रहा है. AICC की तरफ से यहाँ पर बारीक नज़र रखी है. जो भी अभी ऐसी इस तरीके की हरकत होगी उनके ऊपर कार्रवाई की जाएंगी, और जो कांग्रेस की विचारधारा मानने वाले लोग हैं उनको साथ लेके इस जिले को फिर से हम नांदेड़ का कांग्रेस का बाली किला बना के रहेंगे. इस बैठक में निरीक्षक के तौर पर औरंगाबाद से आए प्रदेश सचिव आमदार मोहन अण्णा हंबर्डे, माजी आमदार भूसीकर, माजी आमदार वसंतराव चौहान, माजी आमदार बेट मोगरेकर, जिला अध्यक्ष गोविंदराव नागलीकर, माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी उप महापौर मसूद अहमद खान, माजी सभापति शमीम अब्दुल्ला, माजी उप महापौर अब्दुल गफ्फार के अलावा शहर व जिले के दीगर पदाधिकारी उपस्थित रहे.